नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम हॉल या चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. जसं की विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वजण लॉकडाऊनमध्ये आहात. परीक्षांवर निर्णय आलेला आहे. फर्स्ट आणि सेकंड इयरला प्रमोट केलं जात आहे. बाकीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होत आहे. या सर्व टेन्शनमध्ये जे मुंबईचे विद्यापीठ कुलगुरू आहेत सुहास पेंडेकर यांनी काल लाईव्ह केला आणि लॉकडाऊनचा आपण कशाप्रकारे अभ्यासामध्ये वापर करू शकतो. त्यांनी काय अभ्यासाबद्दल टिप्स सांगितल्या. जे तुमचे सब्जेक्ट आहेत त्याचा अभ्यास तुम्ही कशाप्रकारे करू शकता यांच्या काही टिप्स ज्या टीचर्सकडून तुम्ही ऐकू शकता, त्या कुलगुरूंकडून ऐकू शकता. ज्याच्यामध्ये तुमच्या जीवनात तुमचा बनायचा जो एम आहे तो एक प्रकारे तुम्ही अचीव्ह करण्यासाठी एक त्याच्याकडे एक पाऊल पुढे टाकू शकता आणि त्यांच्याकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ थोडा मोठा आहे पण एंडपर्यंत पहा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमची जी काही प्रतिक्रिया असेल ती आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा फीडबॅक. तर व्हिडिओ एंडपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ बाकीच्या विद्यार्थ्यांबरोबर नक्कीच शेअर करा. तर हा आहे सुहास पेडणेकर जे की मुंबई विद्यापीठचे कुलगुरू त्यांचा व्हिडिओ. नमस्कार. मी प्राध्यापक सुहास पेडणेकर, मुंबई विद्यापीठाचा कुलगुरू. गेले 2 महिने किंवा अधिक लॉकडाऊनमुळे आपण घरी अडकून पडलो आहोत आणि कुलगुरू असलो तरी मी एक शिक्षक आहे आणि गेले कित्येक दिवस मुलांशी, विद्यार्थ्यांशी संपर्क किंवा संवाद साधता आला नव्हता. पण आज सकाळ ग्रुपच्या या प्रयत्नाने मला तुमच्याशी, जरी तुम्हाला मी प्रत्यक्षपणे बघू शकत नसलो तरी संवाद साधता येत आहे, याच्याबद्दल मी सकाळ ग्रुपचं खरंच अभिनंदन आणि त्यांना धन्यवाद देतो. त्यानिमित्ताने पुढच्या काही मिनटं मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. मित्रांनो, आपण एका विचित्र परिस्थितीतून जात आहोत. एक सूक्ष्म विषाणू त्याने पूर्ण जगाला आणि मानवजातीला अनेक धडे शिकवले आहेत. मोठी शिकवण या सूक्ष्म विषाणूने आपणा सर्वांना दिली आहे आणि ती म्हणजे तुम्ही तुमचा अहंकार बाजूला ठेवा. आपण सर्व काही पादाक्रांत केला आहोत आणि आपण सर्वश्रेष्ठ आहोत ही भावना बाजूला ठेवून बरंच पुढचे जे काही आव्हानं आहेत ते आपल्याला झेलायचे आणि पेलायचे आहेत. मला कल्पना आहे की तुम्ही सर्वजण बरेच दिवस घरी बसून आहात, कंटाळलेले असाल. पण तुमची काळजी ही आपल्या देशातील UGC, आपलं महाराष्ट्र राज्य सर्वजण घेत आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण काय करायची गरज आहे? तुम्हाला कल्पना आहे की महाराष्ट्र राज्याने एक रिपोर्ट तयार करून तो सर्व जी स्टेट युनिव्हर्सिटीज आहेत त्याने कशा पद्धतीने मुलांची काळजी घ्यावी, परीक्षा घ्याव्यात. आणि मला वाटतं जेवढं काही सर्वांकडून सूचना आल्यात, मीच त्या समितीचा एक अध्यक्ष होतो, जेवढं मुलांच्या दृष्टीने चांगलं करता येईल तेवढं करून आम्ही तो रिपोर्ट दिलेला आहे. आणि आता याच्या पुढे काय? अशा पद्धतीने आपण ह्या मिळालेल्या वेळेचा सदुपयोग कसा करायचा आहे? तर त्यावेळी मी एवढंच सांगू शकेन माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा जेव्हा माझा विद्यार्थ्यांशी संवाद होतो त्यांना मी एक प्रश्न विचारतो बऱ्याच वेळा की आपण अधिकाधिक का शिकत असतो? शाळा झाली, नंतर आपण महाविद्यालयात जातो, त्याच्या पुढेही विद्यापीठं, इतर अनेक विद्यापीठामध्ये जाऊन अधिकाधिक पदव्या मिळवत असतो. हे कशासाठी करत असतो? याची अनेक कारणं अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने देतात. पण माझ्या मते अधिक शिक्षणाचे किंवा आपण हे शिकण्याची 2 मुख्य कारणं आहेत. एक कारण आहे की ह्या शिक्षणामुळे स्वतःची ओळख होते. डिस्कवरिंग युअर सेल्फ. द एज्युकेशन हेल्प्स यू टू डिस्कवर युअर सेल्फ. आपण कोण आहोत याची जाणीव ह्या शिक्षणातून होते. साधा विचार करा, तुम्ही शाळेत असताना जसे होता आणि आता तुम्ही महाविद्यालय किंवा विद्यापीठामध्ये शिकता आहात,
तुमच्यामध्ये किती फरक पडला आहे. त्यामुळे दुसऱ्यांना ओळखणं हे शहाणपणाचं आहे, पण स्वतःची ओळख अधिक पहिल्यांदा आणि चांगली होणं हे अधिक शहाणपणाचं आहे. आणि ही ओळख या शिक्षणातून होत असते. आपल्यामध्ये जे चांगले गुण आहेत त्याचा अधिक चांगल्या रीतीने उपयोग करून आपला सर्वांगीण विकास कसा होईल आणि ज्या उणीवा आहेत त्या लवकरात लवकर दूर कशा होतील या शिक्षणातूनच आपल्याला कळत असतात. दुसरा महत्त्वाचा मला वाटतं उद्देश शिक्षणाचा आहे आणि तो म्हणजे या शिक्षणामुळे आरशाचं रूपांतर या खिडकीत होतं. त्याचा अर्थ असा की आपण जर आरशात बघितलं तर फक्त स्वतःचं प्रतिबिंब दिसतं, पण तेच जर तुम्ही खिडकीतून जरा डोकावून झोकावून बघितलं तरी इतर जग तुम्हाला जाणीव होते की हे आपलं शिक्षण हे केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी नाही आहे. या शिक्षणातून मला समाजासाठी काय देता येईल या सामाजिक बांधिलकीतून बघणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच अधिकाधिक जसं तुम्ही शिकत जाता अधिकाधिक शहाणे बनत जाता आणि यातून समाज मोठा आणि घडत असतो. जगात साधारणपणे 4 प्रकारची माणसं आपल्याला सतत भेटत असतात. एक असतात ज्याला आपण दोज हू डोंट नो दॅट दे डोंट नो एनिथिंग. दुसरा प्रकार असतो दे डोंट नो बट दे नो दे डोंट नो. त्यांना माहीत नाही, त्यांना ॲटलिस्ट माहीत असतं आणि त्यांच्यासाठी आपण काहीतरी करू शकतो. तिसरा एक प्रकार असतो दे नो बट दे डोंट नो दे नो. त्यांच्यासाठी जरा अधिक काळजी करून करावं लागतं. आणि जो चौथा प्रकार असतो दे नो अँड दे नो दे नो, हे खरे असतात लीडर्स. हे खरं असतं नेतृत्व देणाऱ्या व्यक्ती. सध्या आपल्या देशात खरी गरज आहे हे नेतृत्व चांगल्या रीतीने घडवण्याची, आणि ती जबाबदारी जशी आमची आहे तशी तुम्हीही नेतृत्व स्वीकारण्याची गरज आहे आता. आणि हे जर नेतृत्व स्वीकारायचं चांगल्या गोष्टींची किंवा गोष्टी आत्मसात करणं गरजेचं आहे. आणि ह्या गोष्टी कुठल्या ह्या तर ते थोडं तुमच्याशी संवाद साधून त्या या लॉकडाऊन पिरियडमध्ये त्याचा अधिक चांगल्या रीतीने आपण कसा उपयोग करू शकू या संबंधी तुमच्याशी संवाद साधायला मला खराच आनंद होत आहे. सर्वप्रथम प्रत्येकाकडे एक काहीतरी बनण्याची आकांक्षा असायला हवी, आणि ही बनण्याची आकांक्षा तुमच्यामध्ये काय कुवत आहे, तुमच्या आवडीनिवडी काय आहेत लक्षात घेऊन करणं गरजेचं आहे. आणि हे एकदा तुम्ही ठरवलं की मला आयुष्यात अमुक अमुक बनायचं आहे, तर ते साध्य करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. आणि पहिली गोष्ट आहे ज्याला आपण म्हणतो की टू ॲक्वायर द रिक्विजिट ॲबिलिटीज. काय ही उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कुठल्या गोष्टींची अधिक गरज आहे, तर माझ्या मते ह्या 2 गोष्टी हे तुम्ही आत्मसात करणं खूप महत्त्वाचं असतं. त्यापैकी पहिली आहे एक मानवी मूल्ये आणि दुसरी आहे कौशल्य. कधीकधी असं म्हणतात की मानवी मूल्य म्हणजे ज्याला व्हॅल्यूज, कॅन व्हॅल्यूज बी टॉट ऑर दे आर कॉट. खरं म्हणजे दोन्ही. आणि कौशल्य आणि मानवी मूल्यांची ही चांगली सांगड घालून तशा पद्धतीचं शिक्षण तुम्हाला मिळणं ही खरी गरज आहे. आज या मानवी मूल्यांचं बऱ्याच वेळा महत्त्व कळत नाही. बऱ्याच वेळा शिक्षणामध्येही त्याचा अंतर्भाव व्यवस्थितपणे केला जात नाही. पण आजचा जो कोविड-19 जो महाविषाणू आणि सर्वत्र सगळ्यांना जो त्रास होत आहे त्याच्यावरून अधिक जाणीव आपल्याला होते आहे की जरी ज्याला आपण फिजिकल डिस्टन्सिंग वाढलं पण त्याचवेळी माणसं अधिक जवळ यायला लागलेत मनाने. प्रत्येकाला कळतं आहे आता की एकत्र येऊन काहीतरी याच्यावर ह्या विषाणूवर मात करायची गरज आहे. हे असं का होतं आहे? कारण आपल्यातली जी मानवी मूल्य अजून शिल्लक आहेत. आपल्याला प्रत्येक गोष्टीचं महत्त्व कळतं आहे. आणि ही मानवी मूल्य आत्मसात करणं म्हणजे नेमकं काय करणं? तर पहिली गोष्ट आहे की सतत ज्याला आपण एक
पॉझिटिव्ह ॲटिट्यूड किंवा सकारात्मक दृष्टिकोन बाळगणं खूप गरजेचं आहे. तुम्ही मुंगी बघितली असेल. मुंगी कधी चालायचं थांबते का? ती सतत चालत असते. त्याच्यामध्ये जरी आपण एक थोडा छोटासा इव्हन दगड किंवा अडथळा करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावरही चढून ते पुढे जाते. या छोट्या मुंगीकडून सुद्धा कितीतरी शिकण्यासारखं आहे. हे मानवी मूल्य म्हणजे नेमकं काय? तुम्हाला एक कदाचित पुराणकालीन एक छोटीशी गोष्ट जी संस्कृत सुभाषितमध्ये खूप सुंदररित्या मांडलेली आहे. एक श्रीमंत विष्णू भक्त असतो आणि तो विष्णूला सांगतो की मी श्रीमंत आहे, मला तुझ्या चरणी पुष्प अर्पण करायचे आहेत. तू कुठलंही पुष्प सांग, मी कुठेही जाऊन ते आणू शकतो, माझ्याकडे भरपूर संपत्ती आहे. त्यावेळी विष्णू त्या भक्ताला सांगतो की तुला पुष्पच द्यायचं असेल तर मला अशी 8 पुष्प दे. आणि तो भक्त विचारतो कुठली 8 पुष्प? त्यावेळी विष्णू म्हणतो अहिंसा प्रथम पुष्पम पुष्पमिंद्रिय निग्रह सर्वभूतदया पुष्पम क्षमा पुष्पम विशेषतः ज्ञानपुष्पम तव पुष्पम शांतिपुष्पम यथैवेच सत्य अष्टविधम पुष्पम विष्णू प्रियकरम भवेत. या 8 पुष्पामध्ये आपले मानवी मूल्य, आपले काय गुण असायला हवेत, सर्वांगीण विकास म्हणजे काय, हे व्यवस्थितपणे मांडलेलं आहे. मित्रांनो, ज्या झपाट्याने जग बदलत आहे ते बघता आपल्याला आता एक ॲडॅप्टिबिलिटी, सर्व अनुकूल क्षमता ही आत्मसात करण्याची गरज आहे. आज जगामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, 3D प्रिंटिंग, डेटा ॲनालिटिक्स कितीतरी गोष्टीमध्ये जग पुढे चाललेलं आहे. ते अधिक काय करता येऊ शकेल याची जाणीव करून घेणं गरजेचं आहे. आणि हा जो वेळ तुम्हाला मिळतो आहे, हे सगळं नवीन ही क्षेत्र आहेत, त्याच्याबद्दल थोडीशी अधिक माहिती मिळवण्याची गरज आहे. त्याचबरोबर आणखी काही गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छितो. शेवटी काय आहे की ऑनेस्टी किंवा प्रामाणिकपणा, सहानुभूती, ह्या सर्व गोष्टींची गरज आहे. आज आपण बघतो आहोत आपल्या भोवती अशी कितीतरी माणसं किंवा साधं जे मजूर एका राज्यातून दुसऱ्या राज्यात किंवा आपल्या घरी जाताना कित्येक ठिकाणी अडकून पडलेले आहेत. मानवी मूल्यांची ज्यांना ज्यांना जाणीव आहे, आपण सर्वजण त्यातूनच यांना मदतही करतो आहोत. ह्याची गरज आहे हे सर्व शिकून घेण्याची. आणि हे मानवी मूल्य जपत असताना आत्मसात करण्याची आणखी गरज आहे, ती अधिकाधिक कौशल्य. आणि खरं म्हणजे हे लॉकडाऊन पिरियड किंवा जो काय वेळ आपल्या समोर आहे त्याचा अधिकाधिक उपयोग तुम्ही यावेळी करणं गरजेचं आहे. माझ्या मते तुम्हाला एक अति विस्तृत प्रमाणात सांगायचं असेल तर स्वतःचे जेवढे जेवढे विषय तुम्ही शिकत आहात, कदाचित काही विषय तुम्हाला थोडेसे कठीण जात असतील, हीच वेळ आहे ते विषय अधिक चांगल्या रीतीने कसे समजावून घेता येतील. बरेच माहिती यूट्यूबवर आहे. तुम्ही तुमच्या शिक्षकांशी संपर्क साधून त्यांच्याकडून अधिक समजून घेऊ शकता. तुमच्या विद्यार्थी मित्रांशी सोशल मीडिया वापरून तुम्ही शिकू शकता. ह्या बऱ्याच गोष्टी शिक्षणाबद्दल ज्या तुम्ही शिकता आहात त्याची अधिक माहिती तुम्ही करून घेऊ शकता. आणि हे करत असताना जो अधिक वेळ तुम्हाला मिळतो आहे त्याच्यातून मी असं तुम्हाला सुचवू शकेन की एक नवीन लँग्वेज, भाषा शिकण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आपल्याकडे कम्युनिकेशन स्किल्समध्ये माणसं किंवा विद्यार्थी बऱ्याच वेळा कमी पडतात. तुम्हाला किती समजलं आहे याच्यापेक्षा जेव्हा तुम्ही ते इतरांसमोर व्यवस्थितपणे मांडता तेव्हाच तुम्ही किती हुशार आहात हे कळतं. नुसती डिग्री सर्टिफिकेट तुम्हाला मदत करणार नाही, तो डिग्री सर्टिफिकेट पेपर तुम्हाला मदत करणार नाही, तर तुम्ही स्वतःला कसं प्रेझेंट करता. आणि त्यासाठी तुमच्या जर कम्युनिकेशन स्किल्स वाढवायचे असतील तर एखादी अधिक लँग्वेज शिका. इतर बरेच काही कोर्सेस ऑनलाईन सध्या अवेलेबल आहेत. त्या सर्व गोष्टींचा विचार करून तुम्हाला जे आवश्यक वाटतात ते शॉर्ट टर्म कोर्सेस, ऑनलाईन कोर्सेस तुम्ही कंप्लीट करण्याचा प्रयत्न करा. हीच वेळ आहे. तुम्ही तुमच्यातल्या जे काही छंद असतील, जे तुम्ही घरी राहूनही करणं शक्य आहे, त्या छंदांची जोपासना करा. अधिकाधिक माहिती मिळवा. हीच वेळ आहे
तुम्ही मेडिटेशन, योगा किंवा स्वतःची शारीरिक तंदुरुस्ती अधिक चांगली कशी ठेवू शकाल त्यासाठी प्रयत्न करा. कारण शेवटी शरीर तंदुरुस्त जेव्हा असतं, सुदृढ असतं, त्याचवेळी इतर गोष्टींचा विचार केला जातो किंवा तुम्ही करू शकता. हे तेवढंच महत्त्वाचं आहे. निरोगी राहणं आणि सगळ्यात महत्त्वाचं, कदाचित ही वेळ तुमच्यासाठी फार सुंदर आहे की आईकडून थोडंसं जेवण कसं करायचं याच्याबद्दलही थोडीशी माहिती तुम्ही ह्या सुट्टीत करून घेतली तर भविष्यात जेव्हा तुम्ही कदाचित इतर ठिकाणी शिक्षणासाठी जाल किंवा कामानिमित्त, नोकरीनिमित्त जाल आणि अशी एखादी वेळ आली तुम्हाला स्वतः काहीतरी जेवण करून खाण्याची, तर हे जे काय तुम्ही आज शिकाल ते तुम्हाला अधिक चांगलं उपयोगी पडेल. दुसरं खूप महत्त्वाचं, कदाचित तुम्हालाही त्याची जाणीव झाली असेल मित्रांनो, आणि ती म्हणजे घरी राहिल्यामुळे असा किंवा कंपल्सरी घरी राहणे झाल्यामुळे असा, इवन कुटुंबातील जे आपले एक नातं असतं, जे एक नेहमीचे बोलणं आवश्यक असतं, ते बऱ्याच वेळा होत नव्हतं. पण आता हे कदाचित तुमच्यातला संवाद, एकमेकातला संवाद, कौटुंबिक संवाद हे वाढला असेल आणि त्याचे चांगले परिणामही तुम्हाला जाणवत असतील. कारण सगळ्यात शेवटी काय असतं, प्रत्येक माणसामध्ये 4 ऊर्जा असतात, 4 प्रकारच्या. त्या पहिला प्रकार असतो एक शारीरिक ऊर्जा, फिजिकल एनर्जी म्हणतो. दुसरी असते इंटेलेक्च्युअल एनर्जी किंवा त्याला आपण बौद्धिक ऊर्जा म्हणतो, ती अधिक वाढवण्याचा आपण प्रयत्न करतो. पण माझ्या मते तिसरी ऊर्जा जी आहे त्याचं भान बऱ्याच वेळा आपल्याला कळत नाही. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, एक संशोधन हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये केलं गेलं आणि ज्या संशोधनासाठी जवळजवळ 75 वर्ष लागली. त्या संशोधनाचा विषय होता, अशी काय गोष्ट आहे की ज्यामुळे माणूस सुखी होतो, आनंदी राहतो. कदाचित हा विषय ऐकल्यानंतर तुम्हालाही आश्चर्य वाटेल की याच्यावर संशोधन करण्याला 75 वर्ष का लागली. पण जवळजवळ 2 ते 3 पिढ्यातील लोकांचे मागील सर्व अनुमान घेतलं गेलं, त्याचं अनालिसिस केलं गेलं आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की ह्याचं काय अनुमान निघालं ह्या संशोधनाचं. आणि त्याचं अनुमान निघालं की व्हॉट इज इट दॅट मेक्स ह्युमन बीइंग मोर हॅपी, अँड द आन्सर वॉज हेल्दी इंटरपर्सनल रिलेशनशिप. माणसातील नातं, माणसातील संबंध हे जर चांगले असतील तर माणूस अधिक सुखी राहतो. त्यामुळे द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग does not make person happy. It is a standard of life that makes person more happy. And his standard of life, it does not depend on money and the position you hold. It depends on the healthy and happy relationship with the people around you and also with the nature. निसर्गावरही तेवढंच प्रेम करा. आता तुम्हाला कळून चुकलं असेल की निसर्गावर सुद्धा आपण किती अन्याय आणि अत्याचार करतो आहोत. आणि आता सर्व ठिकाणी जरा शुद्ध हवा दिसते आहे, आकाश निरभ्र दिसतं आहे. हे असंच ठेवणं गरजेचं आहे, कारण शेवटी आपण किती मोठं झालो ते निसर्गावर नाही मात करू शकत. त्यामुळे ही शिकवण ही खूप महत्त्वाची. आणि ती तिसरी एनर्जी आहे, त्याला आपण इमोशनल किंवा भावनिक ऊर्जा म्हणतो, खूप महत्त्वाची आहे. आणि चौथी एनर्जी आहे ज्याला स्पिरिच्युअल एनर्जी म्हणतो किंवा त्याला आध्यात्मिक ऊर्जा. पण आध्यात्मिक ऊर्जा त्याचा अर्थ असा नव्हे मित्रांनो की तुम्ही देवासमोर बसून किती तास पूजा करता किंवा किती वेळ तुम्ही देवळात घालवता. माझ्या मते आध्यात्मिक ऊर्जा म्हणजे ज्याला प्रत्येकाला आपल्या अस्तित्वाची जाणीव आणि आपलं अस्तित्व काय आहे, कशासाठी आहे याची जेव्हा जाणीव होते तेव्हाच मी म्हणेन की तुम्हाला तुमच्या आध्यात्मिक ऊर्जा आणि त्याचं भान तुम्हाला कळलेलं आहे. आणि म्हणूनच कधीकधी असे म्हटलं जातं की प्रत्येकाने 2 दिवस आयुष्यात दरवर्षी साजरे करावेत. त्यापैकी एक तुम्ही साजरा करताच आहात आणि तो म्हणजे तुमचा वाढदिवस, जन्मदिवस. आणि दुसरा दिवस तुम्ही खरं साजरं करण्याची गरज आहे, ज्या दिवशी तुम्हाला खरंच प्रचिती येईल की आपण का जन्माला आलो आहोत, आपलं काय अस्तित्व इथे आहे, आपल्याला काय अपेक्षित आहे, आपण काय परत देऊन जाणार आहोत. हे खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच मगाशी जसं म्हणालो की
नेतृत्व गुणाची आपल्याला अधिक गरज आहे आणि ते आत्मसात करण्यासाठी आवश्यक त्या मानवी मूल्यांची जोपासना तुम्ही या जो काय तुम्हाला वेळ मिळतो आहे ते करा. अधिक चांगली पुस्तके वाचण्याचा प्रयत्न करा. बरीचसं मटेरियल इवन जरी फिजिकल फॉर्ममध्ये तुम्हाला मिळणार नाही आता लॉकडाऊनमुळे, पण ई कंटेंट अवेलेबल आहेत, त्याचा उपयोग करा. आणि हे जे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि जे मगाशी ते तुम्हाला सांगतो आहे की आणखी एक गोष्टीची जाणीव तुम्हाला होणं गरजेचं आहे आणि ती अशी की ह्या विषाणूमुळे, ज्या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे येणाऱ्या भविष्यात बरेच फरक तुम्हाला जाणवतील. ते शिक्षणातही दिसणार आहेत. शिक्षण एक वेगळ्या पद्धतीने याच्या पुढे जाणार आहे आणि म्हणूनच या टेक्नॉलॉजीचाही वापर अधिक चांगल्या रीतीने कसा करून घेता येईल हेही ह्या काळामध्ये तुम्ही शिकून घ्या. आणि म्हणूनच सध्या शिक्षक, विद्यार्थी, खरी गरज सध्या ज्याला आपण असं म्हणतो की टीचिंग हाऊ टू टीच अँड लर्निंग हाऊ टू लर्न, ह्या टेक्नॉलॉजीचा वापर अधिक होणार आहे. भविष्यातील शिक्षण ह्या 3 गोष्टींवर अवलंबून असणार आहे मित्रांनो. पहिली टेक्नॉलॉजी, ज्याचा वापर आता सुरू झालेलाच आहे, पण तो अधिक वेगाने आता होणार आहे आणि त्याच्यासाठी स्वतःला तयार करणं हेही काळाची गरज आहे. आणि आमच्यासारख्या शिक्षणमध्ये असणाऱ्या प्रशासक किंवा गव्हर्मेंट म्हणा, सगळ्यांची ही पण एक जबाबदारी आता राहणार आहे की अगदी खेड्यापाड्यापर्यंत इंटरनेट कसं पोचवता येईल, जेणेकरून एकही मुलगा तो कुठेही राहत असला तरी ह्या इंटरनेट किंवा ऑनलाईन मोड वंचित राहता कामा नये. जसं आपण हवा, पाणी आणि घर हे जसं गरजा समजतो, तसंच आता इंटरनेट अवेलेबिलिटी आणि चांगली बँडविड्थ ही एक काळाची गरज आहे. कारण भविष्यात हे शिक्षण हे कदाचित ह्या सोशल डिस्टन्सिंगमुळे मला माहिती नाही की कशा पद्धतीने वर्ग घेतले जातील येत्या काही महिन्यामध्ये. काही कदाचित त्यामुळे सम पर्सेंटेज ऑफ टीचिंग हे ऑनलाईन हे कदाचित राहू शकतं. तर विद्यार्थ्यांनी सुद्धा आताच ती समजून घेणं, कशा पद्धतीने इवन ऑनलाईन लर्निंग करणं गरजेचं आहे. त्याचे बरेच फायदे पण आहेत. पर्सनलाइज अटेन्शन देता येऊ शकतं. जे तुम्हाला कळलं नाही ते तुमच्या पेसने, तुमच्या गतीने तुम्ही ते शिकू शकता. इतर बऱ्याच गोष्टी अवेलेबल आहे, त्याचा वापर करून तुम्ही शिकू शकता. एखादी गोष्ट तुम्हाला नाही कळली तर ताबडतोब तुम्ही तुमच्या शिक्षकापर्यंत पोहोचू शकता. तर स्वतःला तयार करणं, ज्याला आपण कपॅसिटी बिल्डिंग म्हणतो, तर त्याचाही उपयोग तुम्ही ह्या जे वेळ आपल्याला मिळतो आहे ते करून घ्यायची गरज आहे. दुसरं महत्त्वाचं एक फरक सगळ्या क्षेत्रात, केवळ शिक्षणातच नाही, तो पडणार आहे आणि ते म्हणजे इनोव्हेशन, क्रिएटिव्हिटी, नैपुण्य. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला काहीतरी विशेष नैपुण्य दाखवावं लागणार आहे. बाकीचे काय करतात तसं करून नाही चालणार. आणि त्यासाठी प्रत्येक मुलांमध्ये एक विशेष गुण असतो, त्याची जाणीव तुम्ही स्वतः करून घ्या आणि त्याची अधिकाधिक जोपासना करून तुमच्या सर्वांगीण विकासासाठी कसा उपयोग करून घेता येईल ही काळाची गरज आहे. भविष्यात मला वाटतं कदाचित काही जणांना माहिती असेल की UGC सुद्धा एक शिक्षणात मोठा बदल घडवू इच्छिते आणि तो असा, आणि तो सगळ्या शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणू शकेल. आणि तो आहे की विद्यार्थ्यांना जसं त्यांच्या स्पीडने शिकायचं आहे ते शिकू शकतील. त्यांना जिथून शिकायची इच्छा आहे तिथून ते शिकू शकतील. एकाच संस्थेशी निगडीत न राहता इतर बऱ्याच महाविद्यालय किंवा विद्यापीठातून काही कोर्सेस घेऊन ते क्रेडिट्स जमा करू शकतील. आणि जसं आपण बँकेमध्ये अकाउंट असतो आणि आपण जसं जमेल तसे पैसे आपण जमा करत असतो, तशाच पद्धतीने UGC सुद्धा काही भविष्यामध्ये येऊ इच्छिते, ज्याला आपण नॅशनल डिपॉझिट क्रेडिट बँक म्हणू. त्याचा अर्थ असा की विद्यार्थी एखादा कोर्स एखाद्या युनिव्हर्सिटीतून, दुसरा कोर्स दुसऱ्या युनिव्हर्सिटीतून असे क्रेडिट्स मिळवून ते क्रेडिट्स जमा करत जाईल
आणि एकदा एका विद्यापीठाची जशी गरज आहे त्यानुसार ते क्रेडिट जमा झाले की त्या विद्यार्थ्याला त्याची डिग्री दिली जाईल. हे मोठे फरक पडणार आहेत भविष्यात आणि कदाचित त्याच्यामुळे एखादा विद्यार्थी लवकर डिग्री मिळू शकेल, एखादी विद्यार्थी अधिक काळ घेईल. त्यांच्या पेसवर, त्यांच्या गतीवर ते अवलंबून असेल. ह्या सगळ्या गोष्टींचा एक चांगला परिणाम भविष्यात आपल्याला दिसेल असा की शिक्षणाचा दर्जा वाढेल. तुम्ही स्वाभाविकपणे अशाच महाविद्यालय किंवा विद्यापीठामध्ये जाल की जिथे चांगल्या रीतीने शिकवलं जातं, चांगल्या रीतीने तुम्हाला कंटेंट किंवा मिळू शकतील आणि जिथे एक रिझनेबल रेट किंवा रिझनेबल रेट म्हणूया नको पण रिझनेबल फी असेल, अशा पद्धतीने तुम्हाला शिकता येऊ शकेल. तर ह्या 3 गोष्टींचा एक मोठा फरक या शिक्षणामध्ये पडणार आहे. त्यामुळे मी तुम्हाला शेवटी एवढंच सांगू शकेन की अधिकाधिक वाचन करा, अधिकाधिक पुस्तके वाचत राहा. कारण असं म्हणतात की माणसाला 2 गोष्टी शहाण्या अधिक करत असतात, एक वाचलेली पुस्तकं आणि भेटलेली माणसं. कदाचित आता माणसं तेवढी भेटत नाहीत, पण तुमचे संवाद वाढवा या सोशल मीडियाचा वापर करून. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की करिअरचा तुम्ही जसा विचार कराल तर हीच वेळ आहे, नेमकं तुमच्या इच्छा काय आहेत, तुम्हाला काय वाटतं, कशामध्ये तुम्हाला करिअर करायचं आहे. आणि हे करत असताना एवढंच म्हणेन की डोंट लेट अदर्स डिफाईन युअर लाईफ, यू शूड डिफाईन इट फॉर युअर सेल्फ. तुम्ही स्वतः ठरवा तुम्हाला काय मिळवायचं आहे ते. आणि करिअर ठरवताना मी एवढंच सांगू शकेन की काय मिळवायचं आहे त्याच्यापेक्षा काय बनायचं आहे हे तुम्ही ठरवा. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना लक्षात ठेवा, चुकणं ही प्रकृती आहे, मान्य करणं ही संस्कृती आहे आणि सुधारणं ही प्रगती आहे. मित्रांनो, आयुष्य हे एक चित्रासारखं असते. मनासारखे रंग भरले तर फुलासारखे चित्र दिसून येतं. तर ह्या गोष्टींचा विचार करा. भविष्यात अनेक गोष्टींना सर्वांना सामोरं जावं लागणार आहे. बिलकुल निराश होऊ नका. लवकरच आपण या करोनाच्या प्रादुर्भावातून बाहेर पडू. थोडंसं जग त्यावेळी बदललेलं असेल. एक माणुसकीच्या भावनेतून प्रत्येकाला इतरांना मदत करणं हे गरजेचं आहे. आणि हे करत असताना शिक्षणातून जे काही तुम्हाला मिळतं आहे त्याची परतफेड तुम्ही ह्या समाजासाठी कशी कराल हे खूप महत्त्वाचं आहे. आणि इनोव्हेटिव्ह, क्रिएटिव्ह राहा. असं म्हटलं जातं, द ओनली वे टू डिस्कवर द लिमिट्स ऑफ द पॉसिबल इज टू गो बियॉन्ड देम इन टू द इम्पॉसिबल. एक आउट ऑफ बॉक्स थिंकिंग ही काळाची गरज आहे. आणि परत एकदा तुम्हा सर्वांना आवर्जून एवढंच सांगेन की ह्या लॉकडाऊन पिरियडमध्ये जो तुम्हाला वेळ मिळत आहे किंवा याच्या पुढे आणखी मिळेल, त्याचा सदुपयोग चांगल्या रीतीने करा. मानवी मूल्य, कौशल्य याची चांगली सांगड घाला. आमचीही ती जबाबदारी पडते आहे की ह्या दोन्ही गोष्टींचा अंतर्भाव शिक्षणामध्ये योग्य रीतीने कसं करता येईल. आणि शेवटी फूल कितना भी सुंदर हो, तारीफ खुशबू से होती है. इंसान कितना भी बड़ा हो, कदर उनके गुणों से होती है. ही एक गोष्ट लक्षात ठेवा की सर्वांगीण विकास आणि माणूस किंवा माणुसकी म्हणजे काय हे शिक्षण घेत असताना शिकणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि हे सध्याची परिस्थिती बघता मी एवढंच शेवटी तुम्हाला म्हणेन, आणि that is now the time has come for all of us to prepare ourselves not for the comfortable predictability of yesterday but the realities of today and all unknown possibilities of tomorrow. भविष्याची जी काही आव्हानं आहेत ती अधिक जोमाने आणि चांगल्या रीतीने आपल्याला त्या आव्हानांना सामोरं जायचं आहे. त्यासाठी स्वतःला तयार करा. आणि प्रत्येक जेव्हा संकट येतात तेव्हा लक्षात ठेवा
संकट नेहमी तशीच राहत नाही, संकट येतात आणि जातात. आणि दुसरं हेही लक्षात ठेवा की क्रायसिस लीड टू अपॉर्च्युनिटीज. या संकटातूनच काही संधी आपल्याला उपलब्ध होत असतात. त्याचा अधिक चांगल्या रीतीने उपयोग तुम्ही करून घेणं गरजेचं आहे. परत एकदा या सकाळ ग्रुपने मला जी संधी तुमच्याशी संवाद साधायची दिली त्याबद्दल सकाळ ग्रुपचे मी आभार मानतो. आणि मगाशी सुरुवातीला जसं म्हणालो की कुलगुरू असलो तरी एक शिक्षक आहे आणि शिक्षक जोपर्यंत विद्यार्थ्यांच्या संपर्कात येत नाही आणि संवाद साधू शकत नाही तोपर्यंत एक अस्वस्थ असतो, रेसलेस असतो. आज थोडंसं मला बरं वाटतं आहे की प्रत्यक्षपणे मी तुम्हाला बघू शकत नसलो तरी तुमच्याशी थोडा काळ का होईना मला संवाद साधता आला. धन्यवाद. धन्यवाद.